संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देता देव बेता नेता नेव बेता, येथे याची सत्ता काय आहे. देव हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील या ठिकाणी आपण कार्याला आल्यानंतर ज्या संसारामध्ये गुंततोय, अडकतोय, ज्या संसारामध्ये कार्य करत असताना बाकी सगळ्या गोष्टीचं आपल्याला विस्मरण होत आहे. अर्थातच सत्याचं विस्मरण होऊन असत्य आपण स्वीकारतोय. आणि एकदा काही असत्य माणसाने स्वीकारलं, एकदा काही नको त्या प्रकारची कर्म मनुष्य करायला लागला की मग मात्र त्याच्या पदरामध्ये दुःख प्राप्त होत असते. त्याच्या आयुष्यामध्ये त्याला दुःखाची प्राप्ती होत असते. आणि म्हणून अशा दुःखी कष्टी झालेल्या माणसाला उपदेशून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा मार्गदर्शन करतात की आलिया संसारा उठा. अज्ञानाने निद्रिस्त असलेल्या माणसाला, भ्रमामध्ये निद्रिस्त असलेल्या माणसाला, अंधश्रद्धेमध्ये निद्रिस्त असलेल्या माणसाला जगद्गुरु तुकोबा म्हणतात आलिया संसारा उठा. उठा म्हणजे जागृत अवस्थेत या. अज्ञान बाजूला सारून काय करा, आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या. उठा, वेग करा. आणि मग काय करायचंय तर शरण जा उदारा पांडुरंगा. माणसाच्या स्वार्थासाठी मनुष्य कोणाकोणाला शरण जातो ते सांगायची गरज नाही, आपल्याला माहिती आहे. पण खऱ्या अर्थाने आपण ज्याला शरण जायला पाहिजे, ज्याला नमस्कार करायला पाहिजे, ज्याचं स्तवन करायला हवं, ज्याचं नामस्मरण करायला हवं, त्याची ओळख या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला करून देतात. ते मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, शरण जा उदारा पांडुरंगा. कारण का माहितीये का, देह भगवंताने आपल्याला दिलेला आहे बरं का. देह देऊन एक उत्तमाचं आयुष्य भगवंताने तुम्हा आम्हाला दिलेलं आहे. ते आयुष्य आपल्या हातात नाहीये. कोणती वेळ कधी कशी येईल सांगू शकत नाही. म्हणून देह आपला आपला म्हणतोय, देह सुद्धा आपला नाही आहे, कोणाचा याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात देह हे काळाचे बरं का. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. हे सगळं कार्य करणारा कोण आहे त्याची जाणीव करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात नेता नेवविता, देता देवविता नेता नेवविता, इथे याची सत्य काय आहे. निमित्त मात्र मनुष्याला पुढे केलेलं आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला किंवा माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या रायते गावातील हे सुरोशी परिवार आणि या सुरोशी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी वनमाला धर्मा सुरोशी आईसाहेबांचं 19 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झालं बरं का. दीर्घ आजाराने का म्हणतो माहितीये का, जवळजवळ त्यांना ज्या आजाराने ग्रासलं होतं तो आजार 2000 सालापासून होता बरं का. 2000 सालापासून त्यांना तो आजार होता आणि गेली 24 वर्ष त्या आजाराशी त्यांनी संघर्ष केला. 24 वर्ष. एखादी वेदना जर माणसाला झाली तर माणसाला 24 मिनिटात असह्य होते. 24 मिनिटामध्ये
24 वर्ष त्या आईसाहेबांनी त्या आजाराशी संघर्ष केला आणि शेवटी औषधोपचार चालू असताना, डॉक्टरोपचार चालू असताना 19 ऑगस्ट रोजी आईसाहेबांना देवाज्ञा झाली, त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात आपले बाबा आहेत धर्मपदू सुरोशी, त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा योगेश धर्म सुरोशी, आमच्या दीपाताई आहेत, ताराताई आहेत, शारदाताई आहेत, कविताताई आहेत, त्याचप्रमाणे हा सुरोशी परिवार, आपण सर्व आप्तेष्ट मित्र परिवार. खर तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी हे सुरोशी परिवार आणि या सुरोशी परिवारावर अतिशय चांगल्या प्रकारे साहेबांनी संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं, अतिशय चांगल्या प्रकारे या मुलाबाळांचं संगोपन केलं आणि अतिशय संघर्षमय आपलं जीवन जगत असताना प्रसंग हे सर्वांवरच असतात, दुःख हे प्रत्येकाला असतं. खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना आपण त्रिविध तापाने व्यापलेलो असतो. त्रिविध ताप म्हणजे 3 प्रकारचे ताप आहेत, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, अशा प्रकारे 3 प्रकारचे ताप आहेत. या ठिकाणी मनुष्य कर्म करत असताना जे काही त्याच्या वाट्याला येत आहे, सुख किंवा दुःख, 3 प्रकारच्या कर्माने त्याच्याकडे ते येत असतं. एक प्रारब्ध कर्म, एक संचित कर्म आणि एक क्रियामान कर्म. बरं का, याच्या व्यतिरिक्त काही नाही. दुःख हे प्रत्येकाला आहे, दुःख प्रत्येकाला भोगावं लागतंय, प्रसंग प्रत्येकावर येत असतात, संकट प्रत्येकावर येत असतात. पण त्या दुःखातून दूर होण्यासाठी, त्या प्रसंगातून मार्ग मोकळा करण्यासाठी, संकटाला सामोरे देण्यासाठी ते बळ सर्वांकडेच नसतंय. आणि म्हणून ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी वनमाला धर्म सुरोशी आईसाहेबांना जाऊन आज 13 दिवस झाले. या ठिकाणी या 13 दिवसांमध्ये आपण अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केले. अनेकांनी आपल्या या सुरोशी परिवारामध्ये अनेक मित्र परिवार असतील, आप्तेष्ट असतील, या सुरोशी परिवारामध्ये दुःखामध्ये सहभागी झाले आणि आज त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने ज्ञानदान घडावं या उद्देशाने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खर तर नरदेह हा आपल्याला भगवंताने कशा प्रकारे दिलेला याची ओळख करून देताना असं म्हणतात, पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषु जायते. पाप पुण्य समान झाल्यानंतर तुम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे, हा नरदेह मिळालेला आहे. 83,99,999 योनी पार केल्यानंतर मग हा नरदेह तुम्हाला मिळालेला आहे. या ठिकाणी कार्य करत असताना, जगत असताना, वागत असताना काय होतंय नेमकं, जे सत्य आहे, जे सत्य स्वीकारायला पाहिजे, जे माणसाचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य म्हणून जी कर्म माणसाने करायला हवीत, त्या कर्माचं विस्मरण झाल्यामुळे मनुष्य काय होतोय, नको ते कार्य करायला लागतोय. ज्या उद्देशाने हा नरदेह तुम्हाला भगवंताने दिलेला आहे, देवाचं स्तवन करावं, देवाचं नामस्मरण करावं, परमार्थ करावा, भक्ती करावं, समाजाचं कार्य करावं, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करावं, म्हणून हा नरदेह तुम्हाला भगवंताने दिलेला आहे. पण ह्या सत्य कर्माचं विस्मरण झाल्यामुळे नेमकं काय झालं, आम्ही अज्ञानाने ग्रासलो गेलो. जन्मताच आम्हाला या सगळ्या गोष्टींचं विस्मरण झालं आणि एकदा त्या सगळ्या गोष्टींचं विस्मरण झाल्यानंतर आमच्याकडे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, द्वय, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा या सगळ्या आल्या. एक एक वेगवेगळ्या प्रकारचा विचार आमच्याकडे यायला लागला. खरं तर आमची जशी पुडी वाढत होती, आमचा जसा देह वाढत होता, जसं आम्ही शरीराने वाढत होतो, तसं आमच्याकडचं ज्ञान वाढायला हवं होतं. आम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला हवी होती, पण तसं न होता आमच्याकडे वाढलं ते अज्ञान, भ्रम, अंधश्रद्धा. आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे ज्ञान आम्हाला न मिळाल्यामुळे नेमकं झालं काय, या संसार रूपी भवसागरामध्ये आम्ही प्रवास करत असताना
ऊर्ध्व दिशेला जाण्याऐवजी आम्ही अधो दिशेला जायला लागलो, अधोगतीला जायला लागलो, अधोगतीची कर्म आम्ही करायला लागलो. आणि म्हणून नेमकं झालं काय, तर अशा अवस्थेमध्ये जो मनुष्य कार्य करतोय, कर्म करतोय, त्याला दुःख प्राप्त होत असतंय. प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक मनुष्य आयुष्य जगत असताना सुखाची अपेक्षा करतोय, समाधानाची अपेक्षा करतोय. माणूस कुठेही असू द्या, कोणीही असू द्या, कसाही असू द्या, कोणताही माणूस दुःखाची अपेक्षा करत नाही. कोणताच माणूस दुःखाची अपेक्षा करत नाही, कोणताच जीव दुःखाची अपेक्षा करत नाही. नेमकं झालंय काय, ज्याची आम्ही अपेक्षा करतोय ते आम्हाला प्राप्त होत नाही आणि ज्याची आम्ही अपेक्षा करत नाही ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. बरं का? ज्याची आम्ही अपेक्षा करतोय ते सुख आम्हाला मिळत नाही आणि ज्याची आम्ही अपेक्षा करत नाही ते दुःख आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला दुःख प्राप्त झालं की तो काय करतोय माहितीये का, स्वतःला शोधण्याऐवजी इतरांना शोधत असतो. स्वतःचे कर्म शोधण्याऐवजी, स्वतःचे विचार शोधण्याऐवजी तो काय करतोय, इतरांना दोष देत असतोय, इतरांना शोधत असतोय, इतरांकडे पाहत असतोय. आमच्या मुखातून काय आलं पाहिजे, आमच्या इंद्रियांतून कसल्या प्रकारची कर्म घडली पाहिजेत, हे इतरांवर अवलंबून नाहीये ना. आमच्या अंतःकरणामध्ये जे असतंय ना तेच आमच्या इंद्रियांकडे येत असतंय. खरं तर याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा. आमची इंद्रिय ही मनाधीन आहेत. मन ज्याप्रमाणे सांगतंय त्याप्रमाणे ते इंद्रिय कार्य करत असतात. चार वाचा आम्हाला दिलेली आहेत, परा, पश्चिंती, मध्यम आणि वैखरी. आमच्या परेमध्ये जे असतंय ना तेच वैखरीमध्ये येत आहे. वैखरीमध्ये येण्याच्या आधी काही काळ ते परेमध्ये असतंय. ज्या वेळेला परेमध्ये असतंय ना त्यावेळेलाच आम्ही विचार करायला पाहिजे, हे सत्य आहे की असत्य आहे, हे चांगलं आहे की वाईट आहे. आम्ही विचार करतोय कधी ते वैखरीवर आल्यानंतर, अरे तसं बोलायला नको होतं, पण ते बोलणं एकाएकी नाही झालं ना. बरं का? ते बोलणं एकाएकी नाही झालं. अनेक काळ, अनेक वेळापर्यंत आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये परेमध्ये त्याचा विचार करत होतो. तो माणूस भेटला की मी असं असे बोलेन, ती बाई भेटली ना की बोलून टाकते, मी तिला विचारते, तिला सांगतेच. बरं का? आणि मग वैखरीतून एकदा तो शब्द गेला, ते निघालं की मग आम्ही विचार करतोय, अरे असं बोलायला नको होतं. पण या ठिकाणी संत आम्हाला ओळख करून देत असताना काय म्हणतात माहितीये का, बोलायला नको होतं, बरोबर आहे. हे बोलण्याच्या आधी तो किती वेळ तुझ्या अंतःकरणामध्ये परेमध्ये तो विचार करत होता. बरं का? ज्या वेळेला तो परेमध्ये विचार आला ना त्याच वेळेला आम्ही तो विचार करायला हवं होतं की अरे नको, हे वाईट आहे, हे चुकीचं आहे, हे बोलता कामा नाही, हे आमच्याकडून होता कामा नाही. मग नक्कीच ते त्याच्यामध्ये परिवर्तन झालं असतं. जे परेमध्ये असतंय तेच येत आहे. बरं का? काही कर्माला आमचा संघ कारणीभूत असतो, आम्हाला झालेला संघ. तर काही कर्माला आमची परंपरा कारणीभूत असते. आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतो तो हे तैसा झाला. परंपरा काही वेळेला कारणीभूत असते. काही वेळेला आमच्या संघामुळे आमच्याकडे नको त्या प्रकारची कर्म येत असतात. त्या बापाने त्या मुलाला सांगितलं की दादा, आपल्या गावातल्या सावकाराकडे जा आणि त्याच्याकडून 500 रुपये आपल्याला उसने घेऊन ये. उसने म्हणजे काय, परत याच्या गोळीमध्ये. आता ज्या वेळेला तो मुलगा गेला त्या सावकाराकडे गेल्यानंतर वरच्या माडीवर गेला सावकाराला भेटायला. समोर सावकार खुर्चीमध्ये बसलेला होता, मोठी खुर्ची अशी ती. सावकाराला बघितल्याबरोबर जे बोलायचं ते न बोलता पटकन त्याच्या मुखातून निघालं, अरे बापरे, सावकार काका किती जाड जुड आहेत. काय म्हणतो, हे सावकार काका किती जाड जुड आहेत, मेलं तर यांना बाहेर कसं काय काढायचं. तो मुलगा बोलतोय,
आता सांगा ना, कोणी जरी झालं तरी असं जर ऐकलं तर त्याला चांगलं वाटेल का? सावकार काका किती जाडजोड आहे, ते मेलं तर यांना बाहेर कसं काढायचं? आणि त्याच पद्धतीने काय झालं माहितीये का, त्या सावकाराला राग आला. त्याने सांगितलं, हा कोणाचा आहे काय, याला ठेवा तिकडे खोलीमध्ये डांबून ठेवा. मी सांगितल्यानंतर काढा, तोपर्यंत काढायचं नाही अजिबात. ठेवा बंद करून तिकडे खोलीमध्ये त्याला. आणि त्या मुलाला त्या सावकाराच्या जे काही कामगार होते, जे तिथे होते ते सेवक, त्यांनी ते त्या खोलीमध्ये टाकून दिलं त्याला. बराच वेळ झाला, मुलगा काय येत नाही म्हणून वडील आले. सावकाराकडे आले, सावकाराला हात जोडलं, विचारलं, काका माझा मुलगा इकडे आला होता, त्याला सांगितलं होतं की मी काही पैशाची मागणी करायला. त्यामुळे तो सावकार म्हणाला, अरे तुझा मुलगा का तो? म्हणे माझा मुलगा. अरे काय म्हणे मुलगा आहे तो? ज्या कामासाठी तो पाठवलं होतं ते काही बोललाच नाही. तो मला बघितल्याबरोबर बोलला, हा सावकार काका किती जाडजोड आहे, मेलेवऱ्याला कसं काय बाहेर काढायचं? जाऊ द्या ना काका, लहान आहे तो, त्याला काही माहित नाही आहे बरं का. त्याची बुद्धी काय एवढी हे नाही आहे. किती जाडजूड असले तरी पण शेवटी एकदा माणूस मेला का त्याची मातीच होते. सगळं काही काय उपयोगी येत आहे, त्यापेक्षा आपण हातपाय तोडूनच काढू ना. त्या मुलाचे वडील बोलतात. त्या सावकाराला राग आला, त्याने सांगितलं याला पण त्याच्या जोडीला ठेवा बरं का. काय सांगितलं? याला पण त्याच्या जोडीला ठेवा. आता नातू गेलाय, मुलगा गेलाय, त्यांचा म्हातारा विचार करायला लागला, हे दोघे का अजून येत नाही. म्हणून तो म्हाताराला, म्हाताऱ्याने विचारला, माझा मुलगा आणि नातू इकडे आला? हो म्हणे, दोघे पण. कशा पद्धतीचे ते सांगितलं त्याने. मग तो म्हातारा म्हणतो, काय सांगावं त्यांना, त्यांचा अनुभव कमी आहे बरं का. जेवढे पावसाळे मी बघितले तेवढे पावसाळे त्यांनी बघितले नाहीत. जेवढा अनुभव मला आहे तेवढा अनुभव त्यांना नाही आहे. आता तो मुलगा म्हणे लहान आहे, त्याने सहज सांगितलं की बाबा सावकार काका किती जाडजोड आहेत, काय करायचं, कसे काढायचे. पण वडिलांना तरी अक्कल पाहिजे ना, त्याच्या का हातपाय तोडून कुठं काढतात का माणसाला बरं का. मग म्हणे, मग तो आजोबा बोलतोय, नाहीतरी तुम्हाला मागे पुढे कोण आहे ना, मुलगा ना काही ना काही, तुमच्या बंगल्याला डायरेक्ट आग लावून देऊ ना. तेव्हा त्या सावकाराला कळलं नातवाची काही चुकी नाही. आपला विषय काय होता माहिती आहे का, काही कर्म आमच्याकडे परंपरेने आलेले असतात. दादा या, रामकृष्ण आहे बरं का. काही परंपरेने आमच्याकडे ती कर्म आलेली असतात आणि ती परंपरेने कशी आलेली असतात ना, याची ओळख, याची जाणीव साधारणतः संत आपल्याला करून देत असतात. परेमध्ये जे कार्य आपले असतंय ना, परा पश्चंती मध्यम आणि वैखरी बरं का. एकाएकी वैखरीमध्ये कुठलीच कर्म घडत नाही, एकाएकी इंद्रियांकडून कुठलीच कर्म घडत नाहीत. ती कर्म घडण्यासाठी आधी परेमध्ये तो विचार येतो, मनाकडे तो विचार येतो, आधी अंतःकरणामध्ये तो विचार येतो, आणि अंतःकरणामध्ये तो विचार आल्यानंतर, परेमध्ये तो विचार आल्यानंतर, मनामध्ये तो विचार आल्यानंतर मग तो इंद्रियांकडे येतोय आणि त्याप्रमाणे ती कर्म घडली जातात. पेरावे तसे उगवते असं म्हणतात, ऐक ना. आम्ही जे पेरतोय ना तेच उगवलं जातंय. म्हणजे आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला माहिती आहे. मग एवढं ज्ञान जर आम्हाला आहे, धान्य पेरायचं जसं ज्ञान आहे, धान्याची मशागत करायची जसं ज्ञान आहे आम्हाला, एखाद्या वृक्षाचं संगोपन करण्याचं ज्ञान आम्हाला आहे, मग सांगा ना, विचारांचं संगोपन आम्ही का करत नाही? विचारांची पेरणी तशी आम्ही का करत नाही? विचारांची पेरणी करण्यामध्ये आम्ही का चुकतोय बरं? विचारांची पेरणी करण्यामध्ये आम्ही का इकडे तिकडे पाहतोय बरं? विचारांची पेरणी करण्यामध्ये आम्ही का विचार करत नाही की आम्ही कोणत्या विचारांची पेरणी करायला हवी? बापाचे हात मागले काहीतरी काम करता करता, म्हणून जर तो मुलाला तंबाखू मोडून द्यायला सांगत असेल तर सांगा ना, ही पेरणी कशी आहे बरं? हे बीज कसं आहे बरं? ओटीवर बसलेले आजोबा जर नातवाला सांगत असतील की किचन मध्ये जाऊन, स्वयंपाकरूम मध्ये जाऊन माझी विडी पेटून आण, मधल्या पडद्यात आल्यानंतर जर नातू धूळ काढत असेल तर त्याची काय चुकी आहे सांगा? काही विचार आमच्याकडे परंपरेने आलेले असतात, काही विचार, काही कर्म आमच्याकडे संघाने, आमच्या संगतीमुळे आमच्याकडे निर्माण झालेले असतात, आमच्याकडे ते आलेले असतात. पण कशा पद्धतीने वागावं, कशा पद्धतीने जगावं, ही विशेष बुद्धी भगवंताने आम्हाला दिलेली आहे, या नरदेहाला दिलेली आहे, मनुष्य देहाला दिलेली आहे. ते ज्ञान आम्हाला पाहिजे ना.
आम्ही कोणाच्या जोडीला बसावं हे आम्हाला कळलं पाहिजे. कबीर महाराज आम्हाला ओळख करून देतात, सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. चांगल्या माणसाच्या जोडीला जर चांगला माणूस बसावा किंवा चांगल्या माणसाच्या जोडीला जर आपण बसलो तर चांगल्या माणसाकडे ज्या दृष्टीने बघितलं जात आहे त्या दृष्टीने आमच्याकडे लोक पाहत असतात. पण वाईटाच्या जोडीला जर एखादा चांगला माणूस बसला ना तर निश्चित त्या वाईटाला ज्या दृष्टीने लोक पाहतात ना त्याच दृष्टीने आमच्याकडे सुद्धा पाहत असतात लोक. आम्हाला चांगली गती मिळावी हे प्रामाणिकपणे आम्हाला वाटतंय, पण आमची गती कशावर अवलंबून आहे याची ओळख करून देत असताना शास्त्र म्हणतंय, हे सकळ गुणापासी गती सगुण भाग श्री भोगती अवगुणास दरिद्र प्राप्ती यदरती संदेह नाही. गुणावर गती अवलंबून आहे आमची. प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला उत्तम गती प्राप्त झाली पाहिजे, चांगली गती प्राप्त झाली पाहिजे. मोकळं होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय, मोक्ष मिळण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय. पण ही गती आमच्या गुणांवर अवलंबून आहे, आमच्या कर्मावर अवलंबून आहे. आम्ही काय कर्म करतो याचा विचार आम्ही करायला हवा. जगद्गुरु तुकोबांनी जो परमार्थ केला, जी भक्ती केली ना, विशेष त्यांनी लक्ष विशेष श्रेय जे दिलेलं आहे, विशेष जे लक्ष केंद्रित केलेलं आहे ते म्हणजेच आपल्या कर्मावर. आपण कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. बरं का, आमच्या जगण्या वागण्यातून भक्ती घडत असते, आमच्या जगण्या वागण्यातून परमार्थ घडत असतो. आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे ज्ञान आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिलेलं आहे. हे ज्ञान आम्हाला माऊलींनी दिलेलं आहे, माऊली ज्ञानोबांनी दिलेलं आहे. मायेच्या अधीन होऊन ज्या वेळेला अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलं त्यावेळेला त्याला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी, तुझं ते कर्तव्य काय आहे. अर्जुन म्हणतोय, देवा सगळे माझेच आहेत. मायेच्या अधीन झाला, मोहाच्या अधीन झाला, ममत्व निर्माण झालं त्या ठिकाणी अर्जुनाकडे. मी त्यांना मारू कसं. त्यांना मारणं म्हणजे पाप आहे. देवाला शिकवायला लागला पाप काय ना पुण्य काय. बरं का, काय म्हणतोय अर्जुन, माझी इंद्रिय ना गळून पडलेली आहे, माझी इंद्रिय गळून पडलेली आहेत. डोळे तयार नाहीत हे पाहण्यासाठी, हात तयार नाहीत हे काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी. माझं सर्वांग काय झालेले पूर्ण गळून पडलेली आहे. त्याची ओळख करून देताना भगवंत म्हणतात, अर्जुना इंद्रिय जे जे म्हणते ते त्याची जी पुरुष करते ते तरले चिन्ह तर ते विशेषण भवशंदो. इंद्रियांचं ज्याने ज्याने आतापर्यंत ऐकलंय ना त्यांना ह्या भवसागरामध्ये तरता आलं नाही. कारण इंद्रियांना आवड कसली आहे, तुमच्या मनाला कसली आवड आहे बरं. डोळ्यांना काय पाहायला वाटतंय, आवड कसली आहे. कानाला काय ऐकावंसं वाटतंय, कसली आवड आहे. तोंडाला काय बोलावंसं वाटतंय, कसली आवड आहे. देवाचं नामस्मरण करायचं म्हटल्यानंतर आधी आम्ही 4 वेळा विचार करतो, मुखातून बोलू की नको बोलू, आहे की ना. बाकी भांडण वगैरे जर झाले ना तर आम्हाला थांबवावं लागतंय. बाबा हा फरक आहे आपल्यामध्ये आणि संतांमध्ये, आहे की. शांती ब्रह्मनाथ महाराजांना राग यावा म्हणून लोकांनी प्रयत्न केला, नाही आला राग त्यांना. आम्हाला राग आल्यानंतर तो राग शांत करण्यासाठी घरातले पाया पडतात. तुमच्या पाया पडतो पण गप्प बसा. हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. बरं का, फरक आहे. जगद्गुरु तुकोबांचं जर आम्ही चरित्र वाचलं ना, जगद्गुरु तुकोबांच्या पहिल्या अभंगापासून ते शेवटच्या अभंगापर्यंत जर आम्ही विचार केला ना तर जगद्गुरु तुकोबांनी कशा प्रकारे कार्य केलेलं याची ओळख आम्हाला होते, याची जाणीव आम्हाला होते. माऊली ज्ञानोबांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी आमच्या हातात दिली. 60 वर्षाचे होऊनही जर ती ज्ञानेश्वरी अजून आमच्या हाताला लागली नसेल तर आम्ही कोण आहोत या दादा, याचा विचार आम्ही करायला हवा. बरं का, 21-22 वर्ष माऊलींनी कार्य केलं.
जे कार्य आजही आम्हाला खूप काही सांगून जात आहे. निस्वार्थपणे निरापेक्षेने संतांनी कार्य केलं. आम्हाला जगण्याचा मार्ग मिळावा, आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा, आमच्या आयुष्याचा उद्धार व्हावा, अशा प्रकारे त्या ठिकाणी आम्हाला संतांनी मार्गदर्शन केलं. काय मागितलं रे शेवटी? काय मागितलं? माऊली ज्ञानोबांचं चरित्र जर आम्ही शोधलं तर निश्चित आम्हाला कळेल किती संघर्ष होता, किती प्रसंग आणि किती संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं. काही मागितलं नाही. स्वतःसाठी काय मागितलंय? स्वतःसाठी नाही, केवळ एका गावापुरती नाही, केवळ एका राज्यापुरती नाही, केवळ एका राष्ट्रापुरती नाही, केवळ एका देशापुरती नाही, विश्वासाठी केलेली प्रार्थना, विश्वात्मक देवाकडे केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायला. काय मागितलंय? आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे पसायला नाही. मग साधं उदाहरण आहे ना, जगद्गुरु तुकोबांनी संसार केला नाही. तिकडे माऊली तर म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तेही लोक. बरं का? इकडे शांती ब्रह्मनाथ महाराजांनी संसार केला. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी संसार केला. संत शिरोमणी गोरबा काकांनी संसार केला. संत सेना महाराज असतील, रोहिदास स्वामी असतील. संसार कोणता आणि कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. मग ते जर परमार्थ करू शकले, ते जर देवाचं कार्य करू शकले, ते जर देवाचं नामस्मरण करू शकले, तर आम्ही संसार करत असताना का करू शकत नाही? का करू शकत नाही आम्ही? त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे. बरं का? आम्ही फक्त संसार करत असताना संसाराचाच विचार करतोय, बाकी गोष्टी आमच्या मनात नसतात आणि ध्यानातही नसतात. काही नसते आमच्या मनामध्ये. आम्ही पहिला विचार करतोय आमच्या आयुष्यामध्ये परमार्थ कधीपासून करायचा, भक्ती कधीपासून करायची. एखाद्या आजोबाला जमलं असेल तर ठीक आहे, नसेल जमलं तर त्याला तो नातू जर करत असेल तर उलट त्याला बोलतो, ए तुझा हा काही वय नाहीये परमार्थ करण्याचा, देवदेव करण्याचा वय नाहीये, तुझा अभ्यास करायचा वय आहे. मी म्हणेन तुमच्या मुलांनी तुमच्यावर चांगल्या प्रकारे बघावं, लक्ष ठेवावं, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळावं, संस्कारांनी सुशोभित असावं, संस्कृतीने सुशोभित असावं असं जर वाटत असेल तर निश्चित संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायला हवा, संतांच्या वाङ्मयाचा विचार करायला हवा. उमेदलेली फुलं जर देवाला चालत नाहीत, चालतात का? अनेक शास्त्र आम्ही वाचतोय, अनेक पुराण आम्ही वाचतोय, पण सगळ्या शास्त्रांमध्ये, सगळ्या पुराणांमध्ये तेच सांगितलंय, शिली फुलं देवाला चालत नाहीत. बरोबर आहे की नाही? उमेदलेली फुलं देवाला चालत नाहीत. एक वेळ नाही वाहिली तरी चालतील, पण कालची फुलं पडलेली झाडाखालची उचलून आणू नका, सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. ते कोमेजलेली फुलं जर देवाला चालत नाहीत तर हे फुल कोमेजायची का म्हणून वाट पाहावी आम्ही. पहिला विषय असा आहे की परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी वयाची मर्यादा नाही. कुठल्या दिवसापासून सुरुवात करावी, कुठल्या पक्षात करावी, शुक्ल पक्षात की कृष्ण पक्षामध्ये, कोणत्या तिथीला, तो दिवस कसा असावा, काही पाहायची गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. बरं का? ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये पांडुरंग परमात्म्याची भक्ती आणि नामस्मरण करण्याची बुद्धी उत्पन्न झाली ना, तो दिवस आमच्यासाठी शुभ आहे, ती वेळ आमच्यासाठी शुभ आहे, तो काळ आमच्यासाठी शुभ आहे. आम्ही फक्त आणि फक्त संसारात असताना संसाराचाच विचार करत असतो, तेवढ्या पुरताच विचार करत असतो आम्ही फक्त. आमचा जीवनाचा मेन हेतूच संसार झालेला आहे. आम्हाला असं वाटतंय तेवढंच साध्य करण्यासाठी आम्हाला आणलंय की काय, असं वाटतंय आम्हाला.
तेवढंच साध्य करण्यासाठी आम्हाला नरदेह दिला की काय असं वाटतंय आम्हाला? परमार्थामध्ये आणि संसारामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे. संसार करायचं म्हटल्यानंतर तुमच्या परिस्थितीला किंमत आहे. तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही संसार करत असता. संसार करण्यासाठी माणूस पहिले काय पाहतोय? सोयरीक पाहायला गेला तर पहिले काय पाहतोय? परिस्थिती. संसार करायचं म्हटल्यानंतर तुमची जशी परिस्थिती असेल तसे तुम्ही वागत असता, तसे तुम्ही जगत असता. पण मी म्हणेन परमार्थ करण्यासाठी परिस्थिती कशी असू द्या, परिस्थितीची गरज नाही. तुमची मनस्थिती चांगली पाहिजे. इतर ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या करायच्या जर तुम्हाला असतील, त्या जर साध्य करायच्या असतील तर त्यासाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो. बऱ्याचशा गोष्टी आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक या चारही गोष्टींवर अवलंबून असतात. बरं का? योग, याग, विधी, होम, हवनादिक, दान, पुण्य जर तुम्हाला करायचं असेल तर यासाठी तुमची परिस्थिती पाहिजे ना. तुमची आर्थिक स्थिती तशी पाहिजे, तुमची मानसिक स्थिती तशी पाहिजे, तुमची कायिक स्थिती तशी पाहिजे, तुमची वाचिक स्थिती तशी पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे 4 पैसे असतील तर तुम्ही त्या पुरोहिताला बोलवू शकता, मंत्रोच्चार करणाऱ्याला बोलवू शकता, 4 माणसं जेवायला घालू शकता. सगळ्या गोष्टी आल्या त्या ठिकाणी. खिशात पैसा असेल तर तुम्ही ते कार्य करू शकता. खिशात पैसा असेल तर त्या मार्गाने तुम्ही चालू शकता, तो मार्ग तुम्ही अवलंबू शकता. तुम्हाला नामस्मरण करण्यासाठी साधारणतः तुमच्या खिशात किती पैसे असावेत? नामस्मरण जर करायचं आहे तर तुमच्या खिशात साधारणतः किती पैसे असावेत? म्हणून साधा आणि सोपा परमार्थ आम्हाला संतांनी लावून दिलेला आहे. हरिपाठाची सुरुवातच त्या अभंगातून केलेली आहे माऊलींनी. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. चारी मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि साहित्यता या चारही मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून संसारामध्ये तुमच्या परिस्थितीला महत्व आहे, परमार्थामध्ये परिस्थितीला महत्व नाहीये. परमार्थामध्ये तुमची मनस्थिती महत्वाची आहे. संसारामध्ये आमचा संसार व्यवस्थित व्हावा म्हणून आमची व्यवस्था आहे की नाही. एखाद्याच्या घरात पाऊल टाकल्याबरोबर जर 4-5 भांडी दरवाज्यातच पडलेले असतील, आहे की पाहुण्याने घरात प्रवेश केल्याबरोबर जर किचन मध्ये 2-4 भांडी पडली, अजून व्यवस्था. संसारामध्ये व्यवस्था पाहिजे. परमार्थामध्ये अवस्था तुमची काय आहे त्याला महत्व आहे. कुठल्या अवस्थेला तुम्ही आहात आणि ही अवस्था प्राप्त करून घेतली संतांनी. बरं का? अवस्थेला महत्व आहे. संसारामध्ये पैसा म्हणजे वित्त, परमार्थामध्ये चित्त. तुमचं चित्त कुठे आहे? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बरं का? आणि नामावर जर चित्त ठेवायचं असेल तर त्यासाठी अंतःकरण महत्वाचं आहे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. अंतःकरणातला हा चित्त, हा चौथा भाग आहे. देवाच्या चरणाशी जर आमचं चित्त अर्पण करायचं आहे, देवाच्या चरणाशी जर आमचं चित्त स्थिर करायचं आहे, तर त्यासाठी तो परमार्थ, ती भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये उभी राहिली पाहिजे. म्हणजे वरच्या अंगापेक्षा, बाह्यंगापेक्षा अंतरंगामध्ये आम्ही अधिक विचार केला पाहिजे. बाह्यरंगापेक्षा आम्ही अंतरंगाचा अधिक विचार केला पाहिजे. आणि म्हणून जरी संसारामध्ये वित्ताला महत्व असेल तरी परमार्थामध्ये मात्र चित्ताला महत्व आहे. संसार करताना वाद आणि वादच आहे की ना. असं म्हणतात, एकदा काही माणसाचं लग्न झालं ना की पहिला 1 वर्ष बाई त्या पुरुषाचं ऐकत असते. बरं का? ती महिला असते की नाही, ती बायको असते की नाही, ती नवऱ्याचं ऐकत असते. असं म्हणतात दुसऱ्या वर्षी नवरा बायकोचं ऐकायला लागतो. आणि असं म्हणतात की पुढे बरं असलं तर बरं, नाही तर यांचे दोघांचं शेजारी ऐकत असतात. म्हणजे वाद आणि वादच आहे.
बरं का? संसारामध्ये कितीही केलं ना चांगलं तरी तो पांढरा पिकाच होतो. एखाद्या 90 वर्षाच्या आजीला तुम्ही विचारा, आजी संसार पुरा झाला का? बरं का? विचारा तुम्ही तिला. तिला ती टोपली ना सुपा ना खराटा ना अंगणा ना अंगण्याच्या दगडी काही सुटत नाही. ऐक, संत म्हणतात तुम्हाला संसारातही परमार्थ आठवावा. ज्या दिवशी आम्हाला संसारातही परमार्थ आठवेल ना त्या दिवशी आमचा संसारही परमार्थ होऊन जाईल. समजतंय? आम्हाला परमार्थात संसार आठवतोय म्हणून तर आम्ही आळंदीला गेल्यावर पोलीपाट लाटणे घेऊन येतोय. त्याला कारण काय? कुठे जातोय आम्ही आणि काय आठवतंय आम्हाला? ज्या दिवशी आम्हाला संसारामध्ये परमार्थ आठवेल ना, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, त्या दिवशी संसार नाही आम्ही परमार्थच करत असू, परमार्थच करत असू आम्ही. आणि म्हणून संसारामध्ये वाद आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत परमार्थामध्ये संवाद आहे. बरं का? परमार्थामध्ये संवाद आहे. म्हणून किती ज्ञानी माणूस असू द्या, किती पंडित माणूस असू द्या, आपण फक्त एक स्मरणात ठेवायचं आहे, जगद्गुरु तुकोबांनी गाथा ही आम्हाला संवादासाठी दिलेली आहे, वादासाठी नाही. स्मरणात ठेवा. माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी ही आम्हाला संवादासाठी दिलेली आहे, वादासाठी नाही. म्हणून ह्या ग्रंथाच्या, ह्या वाङ्मयाच्या अभ्यासाने संवादच झाला पाहिजे, वाद नको. संवाद झाला पाहिजे. वाद निर्माण कधी होतो माहितीये का? ज्या वेळेला आमच्याकडे अभिमान निर्माण होतो ना त्या ज्ञानाचा, त्या पांडित्याचा, मग त्या ठिकाणी वाद निर्माण होतो. मग एखादा बोलतो बघू तर घरी याला विचारून ह्या प्रश्नाचं उत्तर येतंय का? पण विचारणाऱ्याला एवढे पण माहिती पाहिजे की तू 4 पुस्तकं वाचली असतील, त्याने 2 तरी वाचलेलं असतील. कदाचित त्याने वाचलेली पुस्तकं जर तुझ्या हाताला लागली नसतील ना, त्यातला जर तुला काही विचारला तर तुझी किती मोठी पंचायत होईल बरं. म्हणून वाद नको, संवाद पाहिजे. आता आपला विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबांनी संसार करून जर त्यांना परमार्थ करता आला, समाधान प्राप्त झालं. बरं का? संत शिरोमणी नामदेव महाराजांनी, संत शिरोमणी गोरोबा काकांनी संसार करून जर त्यांना समाधान प्राप्त झालं, त्यांना परमार्थ करता आला. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी संसार करूनही जर त्यांना परमार्थ करता आला, जर त्यांना सुख प्राप्त झालं, आम्हाला का होत नाही त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबांनी पहिल्या चरणामध्ये दिलेलं आहे. आलिया संसारा, आपण झोपेत आहोत. आम्ही काय झोपेत आहोत? संतांनी ज्याला बाजूला केलं त्याला आम्ही चिटकून बसलोय. आम्हाला आयुष्यामध्ये एकच करायचं आहे, जे आमच्याकडे आहे ना त्याचा त्याग करायचा आहे आणि संतांकडे आहे ते आत्मसात करायचं आहे. बरं का? एवढंच करायचंय फक्त आम्हाला. जे आहे, जे आमच्याकडे आहे त्याचा त्याग करायचा. आमच्याकडे काय आहे? ममत्व. जे नाशिवंत आहे, जे जाणार आहे, जे याच्या आधी आमचं नव्हतं. अंतःकरणपूर्वक प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की मी जर 83,99,999 योनी पार करून जर इथे आलेलो आहे तर सांगा ना, आज जे माझे आहेत ते त्यावेळेला असतील का? कारण ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. बरं का? ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्याचे ऋण आपल्यावर आहेत तिथेच आपण जन्माला आलेलो आहोत. त्याच्यामध्ये मुख्य आई वडिलांचे ऋण आहेत. बरं का? बाईचे ऋण असतील, कुटुंबाचे ऋण असतील, मुलांचे ऋण असतील, समाजाचे ऋण असतील, देवाचे, देशाचे आणि धर्माचे ऋण आहेत. ही ऋण फेडण्यासाठी आम्हाला हा नरदेह दिलेला आहे भगवंताने, याची जाणीव आम्हाला व्हायला हवी. मग या ठिकाणी कार्य करत असताना काय केलं पाहिजे? जे याच्या आधी आमचं नव्हतं, आज आहे हा आमचा भ्रम आहे. काय समजतंय? आज आहे आमचा भ्रम आहे. थोडक्यात बघू आपण. चला, माणूस माणसावर कुठपर्यंत प्रेम करतो?
ज्या वेळेला तो माणूस कामावरून येतोय, रिक्षातून उतरतोय, रस्त्यात येताना त्याच्या घराच्या अंगणातून पोरांना दिसतोय ना की पप्पा आले म्हणून, बाबा आले म्हणून, त्यावेळेला ती पोरं बाबा बाबा करत करत त्याला घ्यायला अर्ध्या रस्त्याला जातात. ती ज्या वेळेला त्याच्या दिशेने येत असतात ना त्यावेळेला त्याला वाटतं किती प्रेम आहे माझ्यावर, माझ्या पोरांचं बघा. त्यांना माहितीये ह्या वेळेला येतोय म्हणून. शेजारी त्याच्या जोडीला असतोय, त्याला सांगतोय पण बघ किती प्रेम आहे माझ्या मुलांचं माझ्यावर. त्यांना माहितीये मी ह्या वेळेला येतोय म्हणून ते माझी वाटच बघत असतात. आणि बघ आता अर्ध्या रस्त्याला मला घ्यायला आलेले आहे. काय म्हणतात? अर्ध्या रस्त्याला मला घ्यायला आलेले आहे. तो शेजाऱ्याला सांगत असतो अभिमानाने. पण सांगू का, त्याच्या हातातल्या खाऊच्या पिशव्या एकदा त्या पोरांनी घेतल्या ना की तो मागे आलाय की नाही आलाय हे पण कोण बघत नाहीत ते. मग तेव्हा तो शेजारी बोलतो, प्रेम तुझ्यावर का पिशव्यांवर रे? प्रेम कोणावर? हा भ्रम आहे ना, या भ्रमाचं निरसन संतांनी केलेलं आहे. भरतरी राजा होता, धर्माचरणाने वागणारा, राहणारा, जगणारा, अतिशय प्रेमळ राजा असताना सुद्धा पहिला प्रजेचा विचार करणार. अत्यंत सुखी प्रजा त्या राजामध्ये, अत्यंत सुखी. सांगू का, धर्म आचरणाने राहणारा, नीतीने वागणारा, नीतीने जगणारा, देवावर विश्वास असलेला राजा असतात बरेच, पण असे भेटत नाही बरं का. कारण राजा एकदा ती खुर्ची भेटली ना की काही वेळाला नीतीभ्रष्ट होतात, अधर्माने वागायला लागतात बरं का. असे कमी राजा आम्हाला पाहायला मिळतात हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींसारखे, की जे धर्म आचरणाने कार्य करतात, जे नीतीने कार्य करतात आणि खऱ्या अर्थाने देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करत असतात. असे राजे अतिशय कमी आम्हाला पाहायला मिळतात, अतिशय कमी पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे तो भरतरी राजा नीतीने वागणारा, धर्म आचरण करणारा, अतिशय चांगल्या प्रकारे पहिले प्रजेचा विचार करणारा, प्रजा सुखी असं म्हणतात, राजा तशी प्रजा. आणि ज्या वेळेला त्या राज्यामध्ये एक साधू पुरुष आले, त्या साधू पुरुषांनी प्रवेश केल्याबरोबर बघितलं तर अतिशय प्रजा सुखी आहे, आनंदी आहे, आनंदी आनंद सगळीकडे वातावरण आहे. धर्म आचरण आहे, नीतिमूल्यांची जोपासना आहे. आईला आई बोलली जाते, बहिणीला बहीण बोललं जातंय, दादाला दादा, काकाला काका. कोणीही दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करत नाही, कोणीही कोणाचं शोषण करत नाही, कोणीही कोणाशी भांडत नाही. अगदी आनंदाने राज्यकारभार चालू आहे. आणि त्यावेळेला त्या साधू पुरुषाने विचार केला की हा राजा आहे ना, हा धर्म आचरण करणारा राजा आहे, नीतीने जगणारा राजा आहे, याला उदंड आयुष्य लाभायला पाहिजे. काय विचार केला? त्याला उदंड आयुष्य लाभायला पाहिजे. आणि म्हणून राजाची भेट घेतली, आपल्या जोडीतून एक फळ काढलं, राजाच्या हातामध्ये दिलं, राजाला सांगितलं, राजासाहेब हे फळ तुम्ही खा, तुम्हाला उदंड आयुष्य लाभेल. तुम्ही आता जसे तरुण आहात, धडधाकट आहात, व्यवस्थित आहात, विशेष म्हणजे सुंदर आहात, तसेच्या तसे शेवटपर्यंत राहणार बरं का. हे फळ जर तुम्ही खाल्लं ना, शेवटपर्यंत तुम्ही सुंदर राहणार, तरुण दिसणार, व्यवस्थित आणि उदंड आयुष्य तुम्हाला लाभेल. राजाच्या हातामध्ये त्या साधूने फळ दिलं. राजाने नमस्कार केला, साधू निघून गेले. फळ हातावर असतानाच राजा निरीक्षण करायला लागला. आणि राजा म्हणतोय, हे फळ खाल्ल्याने जर माणूस तसाच्या तसा तरुण राहत असेल, सुंदर दिसत असेल शेवटपर्यंत, आणि त्याला जर उदंड आयुष्य लाभत असेल, तर खऱ्या अर्थाने ह्या फळाची गरज आहे माझ्या राणीला. कारण माझी शेवटच्या श्वासापर्यंत तिने सगळ्या प्रकारच्या आशा अपेक्षा पूर्ण करून आणि माझी शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करावी असं जर मला वाटत असेल, तर तिला उदंड आयुष्य लाभायला हवं. आणि आता जशी दिसते तरुण, सुंदर, रूपवान, तशीच शेवटपर्यंत दिसायला हवी. म्हणून माझ्यापेक्षा जास्त गरज ह्या फळाची कोणाला आहे? राणीला आहे. म्हणून त्या राजाने ते फळ राणीला दिलं. पण राणीचं प्रेम होतं प्रधानावर. तिने विचार केला, या फळाची खरी गरज आहे प्रधानाला. प्रधानाच्या हातात दिलं. प्रधानाचं प्रेम होतं एका वेशेवर. त्या प्रधानाने ते फळ दिलं वेशेला. पण सांगू का, वेशेच्या हातामध्ये ज्या वेळेला ते प्रधानाने फळ दिलं आणि सांगितलं की नाही, तुला उदंड आयुष्य लाभेल, तू जशी आहेस तशी सुंदर राहशील, तुला तारुण्य शेवटपर्यंत लाभेल, शेवटच्या श्वासापर्यंत तू तरुण असशील. त्यावेळेला त्या फळाकडे बघून ती वेशा विचार करायला लागली
की ह्या घाणीमध्ये पडलेली आहे, मी उदरनिर्वाहासाठी हे काम करते, हे घाणेरडी कर्म करते, नाईलाज माझा, उलट अर्थे मी देवाला सांगते, देवा मला एकदाचा उचल रे देवा, घेऊन जा देवा, मला का जिवंत ठेवलेली आहे देवा, माझं पोट भरण्यासाठी मी नको ती ही कर्म करतोय, माझ्या वाट्याला ही घाण आलेली आहे, किती दिवस या घाणीमध्ये मी काम करू, अशी विचार करणारी ती वेश्या. आणि मग त्यावेळेला विचार करते, दादा या फळाची गरज मला नाही रे, या फळाची गरज माझ्या राजाला आहे, कारण तो नीतीने जगणार आहे, धर्म आचरण करणार आहे, सगळ्यांना न्याय देणार आहे. आणि ज्या वेळेला ती वेश्या फळ घेऊन राजाकडे गेली, राजाच्या हातावर फळ ठेवून ज्या पद्धतीने प्रधानाने सांगितलं त्याप्रमाणे ती वेश्या त्या राजाला सांगते, अहो राजासाहेब तुम्ही हे जर फळ खाल्लं तर तुम्हाला उदंड आयुष्य लाभेल. जे साधूने सांगितलेलं वाक्य मी माझ्या राणीला सांगितलेलं तशीच्या तशी ही वेश्या बोलते, आणि हे फळ तर माझ्या हातून गेलेलं आहे, हे फळ वेश्येपर्यंत पोहोचलं कसं, याचा तपास काढल्यानंतर मग राजा बोलतोय आता काय करायचं. त्याच वेळेला त्या भरतरी राजाने आपल्या राज्याचा त्याग केला, आपल्या लहान भावाला विक्रमादित्यला त्या राजगादीवर बसवलं आणि त्या राजाचा त्याग करून तो वनामध्ये निघून गेला. याचीच ओळख करून देत असताना मदालसा माता त्यांच्या पाळण्यात ठेवलेल्या पोरांना उपदेश करतायत. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरणचाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियेले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडोनी या योगी गेले वनवासा. सांगा ना, माझ्या तुकोबांना भंडारा डोंगरामध्ये जायची गरज काय होती, माझ्या तुकोबांना भामचंद्रामध्ये जायची गरज काय होती, माझ्या तुकोबांना बोराड्या डोंगरामध्ये जायची गरज काय होती, काय आवश्यकता होती. हे जे ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये आहे ना, हे ममत्व कुठपर्यंत आहे, आम्ही एकमेकावर प्रेम करतोय कुठपर्यंत करतोय. माझं म्हणणं असं नाही की सर्वच महिला त्याप्रमाणे आहेत, पण अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर माणूस माणसावर कुठपर्यंत प्रेम करतोय. वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा. एक फक्त कल्पना करा की जर त्या देवाने ही सुशोभित वरती जर चामडी दिली नसती, वरी चर्म जर दिले नसतं, तर आम्ही एकमेकाकडे किती आदराने प्रेमाने बघितलं असतं. फक्त कल्पना करा कुठपर्यंत प्रेम आहे आमचं एकमेकावर. हे का सांगावं लागतंय, हे का दाखवावं लागतंय. ज्यांच्या विश्वासाने आम्ही आयुष्यभर सगळं कार्य करतोय ना दादा, हाडाची काढा करतोय, रक्ताचं पाणी करतोय, आम्हाला वृद्धावस्था प्राप्त होते, तरी आम्ही फक्त एकच विचार करतोय, मुला बालांसाठी काहीतरी करून ठेवलं पाहिजे. ठेवू नये ह्या मताचा मी नाही आहे, ठेवलं पाहिजे 100% सत्य आहे. पण हाच माणूस ज्या वेळेला वृद्धावस्था प्राप्त होते, हातपाय चळचळ कापायला लागतात, स्वतःचं शरीर स्वतःला साथ देत नाही ना, त्यावेळेला एका कोपऱ्यामध्ये बसून विचार करत असतो, आयुष्यभर जगलो इतरांसाठी, मात्र स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं. आयुष्यभर केलं इतरांसाठी सगळ्यांसाठी, मात्र स्वतःसाठी करायचं राहूनच गेलं. म्हणजे स्वतःसाठी करायचं आहे ना, ते जगद्गुरु तुकोबा म्हणतात, शरण जा उदारा पांडुरंगा. पांडुरंगाला शरण गेलो पाहिजे, पांडुरंग परमात्म्याला शरण गेलो पाहिजे. बरं का. आज या कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर देवाच्या नावात चोरांचा बाजार आहे. कारण कली काय बोललाय माहितीये का, बकासारखे संन्यासी जे आहेत ना ते माझे भाऊ आहेत. म्हणजे बगड्यासारखं ध्यान धरून राहणारे. बगडा माहिती ना तुम्हाला, एखाद्या नदीच्या काठी मस्त की तो ध्यान धरून राहिलेला असतो, एक तंगडी उभा करून. माशांना वाटतं की चला संत आले दर्शनाला, चला. ज्या वेळेला ते दर्शनाला येतात ना, त्यावेळेला एक दोन करवल घेऊन तो पडून जातो, आणि मग त्यांना कळते अरे वाईट विचाराचा होता तो. या कलियुगामध्ये माणसाचं शोषण करणारे अनेक आहेत. वेगवेगळ्या प्रकारचा रंग रूप घेतलेले, वेगवेगळ्या प्रकारचा ड्रेस केलेले अनेक आहेत. कलीचं म्हणणंच ते आहे, धर्माला पुढे करून अधर्माचं कार्य करणार. काय म्हणणं आहे कलीचं, धर्माला पुढे करून अधर्माचं कार्य करणार. या ठिकाणी अनेक माणसं, माझे बंधू, माझे वडिलांच्या प्रमाणे असणारे, माझ्या आई, माझ्या बहिणी बऱ्याच आहेत.
बरं का? तुम्ही खूप ज्ञानी माणसं आहात. अनेकांनी शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, अनेकांनी पुराणांचा अभ्यास केलेला, अनेकांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला. किती ज्ञानी माणसं मला दिसत आहेत बघ. माझ्या ताई, आई सगळेच आपण ऐक ना. इथे अज्ञानी किंवा ज्ञान नसलेला असा एकही नाही. आपण सगळे ज्ञानी आहात, सुज्ञ आहात आपण सगळे. मी म्हणेन अनेक परमार्थिक माणसं या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचा परमार्थ करणारे अनेक माणसं या ठिकाणी आहेत. बरं का? तुम्हाला सगळ्यांना मी एक प्रश्न विचारतो, तेवढ्या एक प्रश्नाचं मला उत्तर द्या. मी अनेक ग्रंथ शोधले, मी अनेक शास्त्र वाचले, मी अनेक पुराणं वाचली, पण मला त्या प्रश्नाचं उत्तर कुठेच मिळालं नाही. तुम्ही जर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मला खूप समाधान होईल, खूप समाधान होईल. सांगू का? काही दिवसामध्ये मूर्ती रूपाने आमच्याकडे गणपती येत आहेत. तो गणपती जागवण्यासाठी पत्ता खेळून जागरण करणं हे कुठल्या शास्त्रात लिहिलंय बरं? कुठल्या शास्त्रात लिहिलंय? कोणी वाचलंय कुठल्या शास्त्रामध्ये, पुराणामध्ये? याला म्हणतात देवाच्या नावात चोरांचा बाजार. काय म्हणतात याला? बरंच काही बोलण्यासारखं, बरंच काही सांगण्यासारखं आहे. त्या गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करत असताना आम्ही पिऊन धिंगाणा गाळून डीजे लावून त्याला निरोप देत असतो. कुठल्या शास्त्रात लिहिलंय? कुठल्या पुराणात लिहिलंय ते? आम्हाला दुःख प्राप्त जे होत आहे ना, याला कारण आम्ही आहोत, लोक नाहीत, कोणी नाही. जे करायचं ते न करता आम्ही नको ते करायला लागलो ना. बरं का? जो परमार्थ आम्ही करायला हवा, जे कार्य आम्ही करायला हवं ते न करता मी नको ते करायला लागलो. म्हणून तर पसायदानामध्ये पहिलं मागणंच केलंय माऊलींनी, जे खळांची व्यंकटी सांडव. हे खळ आहेत ना, यांचा वाकडेपणा केला पाहिजे. तो वाकडेपणा जात नाही. कधी जाईल? किती प्रवचन श्रवण केल्यानंतर जाईल, किती कीर्तन श्रवण केल्यानंतर जाईल तो वाकडेपणा आमचा. अजूनही जर परमार्थ करत असताना सासू सुनेचं जर पटत नसेल, मिनिटाला जर खटके उडत असतील, तर काय कळलं त्यांना आपलं नातं? कलियुगाची महती वर्णन करत असताना सांगितलेले कलियुगाची ऐका थोडी. बरंच काय काय. मुलगा होईल बापाचा वैरी. आणि आज सत्य परिस्थिती तशी पाहायला मिळते. सत्य परिस्थिती कित्येक ठिकाणी आमच्या रक्षाबंधन बंद पडली बाबा, भाऊबीज बंद पडली आमची. का? कशासाठी? कशावर प्रेम करतोय आम्ही, कशाला जीव लावतोय, कशाविषयी ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे. खरं नातं आणि खरं प्रेम जर आम्हाला असलं ना, तर हे सगळं बाजूला ठेवून भाऊ बहीण ज्या वेळेला एकत्र येते त्यावेळेला त्यांना गगनात मावेनासा आनंद व्हायला पाहिजे. आज मनुष्य काय झालं माहितीये का? पैशाने श्रीमंत झाला, पण मनाने मात्र खूप दरिद्री अवस्था प्राप्त झाली माणसाला. म्हणून नाती राहिली नाही. त्याला कारण हेच आहे, आमच्या मनामध्ये स्वार्थ निर्माण झाला. स्वार्थ. आणि फक्त ज्याचा तो स्वार्थाचा विचार करतोय, बस ज्याचा तो स्वार्थाचा विचार करतोय. आपला विषय असा आहे, 83,99,999 योनींमध्ये असताना जे आमचे नव्हते ते आज आमचे आहेत. हा आमचा भ्रम आहे, आणि तो भ्रम जगद्गुरु तुकोबांनी काढलेला आहे. तुमच्या डोक्यावर जर ओझं असेल, ते जर तुम्हाला जड झालं तर तुमची मुलगी किंवा मुलगा घेईल, पण पाप किंवा पुण्याचं ओझं कोणीही घेऊ शकत नाही. त्याला वाटेकरी कोणीही नाही, कोणीही नाही. म्हणून नको म्हणा. ऐकी ना काय सांगितलंय? मनाला 2 वेळा सांगितलंय, म्हणा नको ते काम करू नको, आई बोलते. बरं का? पण करायचंच नसेल ना, तर मग पटकन आई काय बोलते माहितीये का? नको. डबल शब्द वापरलेला आहे. नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ एक रसावया. आता सांगा ना, नातांच्या घरची उलटी गुण म्हणतात की नाही, तसं काळ आमच्या घरी येत नाही ग्रासायला. आम्ही काळाजवळ जातोय. काळ आमच्या घरी येतोय का आम्ही काळाजवळ जातोय? आम्ही काळाजवळ जातोय ना. तलप आल्यानंतर दुकानातली पुडी आमच्या पुढ्यात डायरेक्ट येऊन पडत नाही. आम्ही दुकानावर जातोय तंबाखूची पुडी घ्यायला. आम्ही शिकलेलो आहोत, सुशिक्षित आहोत, आम्हाला वाचता येतंय. सिगारेटच्या पॉकेटवर काय लिहिलेलं आहे? सिगारेट स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ. सिगारेट ओढणे आरोग्याला अपायकारक आहे, पण तरी सुद्धा आम्ही ते ओढतोय.
आम्हाला तलप आल्यावर बाटल्या आमच्या घरी येऊन पडत नाही, आम्ही बाटल्यांपर्यंत जातोय. म्हणजे काळाजवळ आम्ही जातोय, काळ आमच्या जवळ येत नाही. फक्त आमची बोलण्याची स्थिती तशी असते. काय डोक्यात टोपी टाक. खरं तर